घनं तदीयं जघनं यथोचितं कृशं वलग्नं तु कुशेशयेशयौ नखानि रक्तानि विसानुजौ भुजौ गभीरनाभैर्गमनं विमोहनम्। तदीयं जघनं घनं, तिचे जघन म्हणजे कटिप्रदेश, घनम म्हणजे भरलेले, यथोचितम यथायोग्य असे, कृशम म्हणजे बारीक, वलग्नम म्हणजे शरीराचा मध्यभाग, शयौ म्हणजे तळहात, कुशेशये म्हणजे कमलाप्रमाणे, नखानी हाताची नखे, रत्नानी पद्मराग रत्नाप्रमाणे, भुजौ भुजा, बिसानुजौ म्हणजे मृणालाप्रमाणे म्हणजे कमळाच्या देठाप्रमाणे, गभीर नाभी म्हणजे निम्न अशी नाभी, गमनम विमोहनम चाल, गमनम म्हणजे चाल, विमोहनम म्हणजे अतिशय मोहक अशी। नारायणाचार्य कन्येच्या सौंदर्याचे वर्णन करतात तेव्हा नारायणाचार्य सांगतात की या कन्येचा कटिप्रदेश जसा असावा तसा भरलेला असा होता, यथायोग्य आकाराप्रमाणे होता। उदर म्हणजे पोट हे कृश असे होते, सौंदर्याच्या लक्षणाप्रमाणे कृश असे होते। तळहात हे कमलांप्रमाणे होते। तळहाताची नखे ही पद्मराग मण्यांप्रमाणे रत्नांप्रमाणे होती। भुजा या कमळाच्या देठाप्रमाणे, मृणालाप्रमाणे म्हणजेच कमळाच्या देठाप्रमाणे होत्या, कोमल अशा होत्या। आणि नाभी निम्न अशी होती आणि या कन्येची चाल अतिशय मोहक अशी होती।